आज या व्हिडिओमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्सचा टेक्स्टबुकमधला प्रॉब्लेम नंबर 4 डिस्कस करणार आहोत. इथे या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि याच्यावरून तुम्हाला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे, बॅलन्स शीट बनवायची नाही आहे. जेव्हा आपल्याला रिसीट पेमेंट अकाउंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं असतं तेव्हा 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिल्या म्हणजे फॉर्मॅट. रिसीट पेमेंट अकाउंट जर तुम्ही बघितलं तर ते एक रिअल अकाउंट असल्यामुळे रिसीट्स आपण डेबिट साईडला लिहितो आणि पेमेंट्स हे क्रेडिट साईडला दाखवले जातात. हेच जेव्हा आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतो तेव्हा एक्सपेंडिचर हे आपण डेबिट साईडला दाखवतो, कारण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. सो एक्सपेंडिचर आपण डेबिट साईडला दाखवणार आहोत आणि इन्कम आपण क्रेडिट साईडला दाखवणार आहोत. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर रिसीट पेमेंट अकाउंटमधनं आपण जे काही इन्कम किंवा इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला ट्रान्सफर करतो ते नेहमी रेव्हेन्यू नेचरचं असलं पाहिजे आणि करंट इयरशी रिलेटेड असलं पाहिजे, तरच ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतो. फॉर एक्झाम्पल इथे जर आपण रिसीट्स बघितल्या तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही रेव्हेन्यू रिसीट्स दिसतील आणि काही कॅपिटल रिसीट्स दिसतील. आता रेव्हेन्यू रिसीट्स म्हणजे कुठल्या, तर रेग्युलर ज्या असतात, रिकरिंग टाईपच्या असतात, ज्या नॉर्मल बिझनेसशी रिलेटेड असतात, जसं सेल ऑफ गुड्स, इंटरेस्टचं इन्कम किंवा रेंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, ह्या सगळ्या आपण रेव्हेन्यू रिसीट्स म्हणून कन्सिडर करतो. आणि काही कॅपिटल रिसीट्स असतात ज्या म्हणजे नॉन रिकरिंग नेचरच्या असतात किंवा ज्याच्यामुळे एखादी लायबिलिटी क्रिएट होते, जसं बॉरोइंग्ज आहेत, लोन्स आहेत, काही असेटसाठी क्रिएट केलेले फंड्स आहेत. या सगळ्या कॅपिटल रिसीट्स आहेत, ज्या आपण बॅलन्स शीटमध्ये कन्सिडर करतो, त्या इन्कम एक्सपेंडिचरला ट्रान्सफर होत नाहीत. इथे ज्या आपण बघतोय की रेव्हेन्यू रिसीट्स ज्या आहेत त्या आपल्याला इन्कम साईडला पोस्ट करायच्या आहेत, पण त्यातही ज्या करंट इयरशी रिलेटेड आहेत अशाच फक्त आपण इन्कम म्हणून दाखवणार आहोत. जर त्यातल्या काही प्रिव्हियस इयरशी किंवा नेक्स्ट इयरशी रिलेटेड असतील तर ते आपण त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटमध्ये देणार आहोत. सिमिलरली पेमेंट साईडला सुद्धा जेव्हा तुम्ही एक्सपेन्सेस बघाल तेव्हा काही रेव्हेन्यू एक्सपेन्सेस असतात जे शॉर्ट टर्म असतात, रिकरिंग असतात किंवा जे डे टू डे ऑपरेशनशी रिलेटेड असतात, जसं सॅलरीज पेड, रेंट पेड, इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड, स्टेशनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सेट्रा. सो हे सगळे जे आहेत त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणतो, पण ते सुद्धा जर करंट इयरशी रिलेटेड असतील तर आपण ते एक्सपेन्स साईडला पोस्ट करतो आणि जर असे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस प्रिव्हियस इयर किंवा नेक्स्ट इयरशी रिलेटेड असेल तर ते आपण बॅलन्स शीटमध्ये ॲडजस्ट करतो. याच्याशिवाय ज्या कॅपिटल रिसीट्स असतात, कॅपिटल एक्सपेंडिचर जे असतात, जसे असेट्स परचेस्ड म्हणजे मशिनरी, फर्निचर, इक्विपमेंट असे असेट परचेस केले असतील किंवा इन्व्हेस्टमेंट केले असेल, जसं फिक्स्ड डिपॉझिट आहे, दुसऱ्या कुठल्याही पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, तर त्या सगळ्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो, जे आपण डायरेक्टली बॅलन्स शीटमध्ये कन्सिडर करतो. त्याचा इफेक्ट आपण इन्कम एक्सपेंडिचरमध्ये देत नाही. सो आता आपण प्रत्यक्ष पोस्टिंग बघूया. पोस्टिंग करताना तुम्हाला रिसीट साईडला ओपनिंग बॅलन्स बघायला मिळतो. हा कॅश आणि बँकचा जो बॅलन्स इथे दिसतोय तो आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट किंवा करंट इयरचं बॅलन्स शीट कुठेच पोस्ट करत नाही. जर आपल्याला वर्किंग नोट म्हणून प्रिव्हियस इयरची बॅलन्स शीट कधी करायला लागली तर आपण हे जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत ते तिथे दाखवतो, पण अदरवाईज इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट किंवा करंट इयरची बॅलन्स शीट कुठेच हे पोस्ट होणार नाही आहे. पेमेंट साईडला तुम्हाला तसाच क्लोजिंग बॅलन्स दिसतो, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकचा. तो मात्र आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला पोस्ट करायचा आहे. सो हे लक्षात ठेवायचं, ओपनिंग बॅलन्स कुठेही पोस्ट होणार नाही आहे. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायचा आहे. आता बाकीच्या रिसीट्स बघूया. इथे सबस्क्रिप्शन आहे. सबस्क्रिप्शन हे रेव्हेन्यू इन्कम आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर करंट इयरचं सबस्क्रिप्शन दिलं आहे. आता करंट इयर कसं ओळखायचं, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट ज्या इयरसाठी प्रिपेअर केलं गेलं आहे ते तुमचं करंट इयर आहे. सो या केसमध्ये 2018-19 हे करंट इयर आहे, पण याच्याचबरोबर तुम्हाला प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयरचं पण सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. सो जसं आपण बघितलं की
रेव्हेन्यू नेचर आणि करंट इयरचं जर असेल तरच आपण ते इन्कम एक्सपेंडिचरला दाखवणार आहोत. त्यामुळे फक्त 18-19चं जे सबस्क्रिप्शन आहे ते आपण इन्कम म्हणून दाखवणार आहोत. प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयरचं आपण बॅलन्स शीटमध्ये कन्सिडर केलं असतं, पण या ठिकाणी बॅलन्स शीट करायची नाही आहे म्हणून आपण ते इग्नोर करणार आहोत. आता हे जे सबस्क्रिप्शन आहे जे आपल्याला इन्कम साईडला लिहायचं आहे त्याला एक ॲडजस्टमेंट पण आहे. सो ही पहिली ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर इज 4500. आता जसं आपण फायनल अकाउंटच्या ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट देतो तसेच आपल्याला इथे द्यायचं आहे. हे आउटस्टँडिंग इन्कमची ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याचे 2 इफेक्ट असणार आहेत, ॲड टू सबस्क्रिप्शन आणि बॅलन्स शीट असेट. त्यातलं बॅलन्स शीट करायचं नाही आहे म्हणून हा जो बॅलन्स शीट असेटला इफेक्ट द्यायचा आहे तो आपण आत्ता इग्नोर करणार आहोत. आणि हे जे आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ते आपल्याला सबस्क्रिप्शनमध्ये इन्कम साईडला ॲड करायचं आहे. सो इथे बघून घेऊया. इथे सबस्क्रिप्शन आपण इनर कॉलमला लिहिलं आहे, त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग जे होतं ते ॲड केलं आणि फायनल अमाऊंट आपण आउटर कॉलमला लिहिलेली आहे. याच्यानंतर एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीज हे रेव्हेन्यू म्हणजेच इन्कम म्हणून ट्रीट करायचं आहे का कॅपिटल म्हणून ट्रीट करायचं आहे हे तुम्हाला जनरली ॲडजस्टमेंटमध्ये त्याची इन्फॉर्मेशन दिलेली असते. जसं या केसमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की एंट्रन्स फीज टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. रेव्हेन्यू इन्कम म्हणजेच तुम्हाला ते इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये दाखवायचं आहे. सो या केसमध्ये आपण हे बाय एंट्रन्स फीज म्हणून इथे इन्कम साईडला दाखवणार आहोत. यानंतर आहे डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. जसं मगाशी आपण बघितलं तसं कुठल्याही फंडसाठी जेव्हा रिसीट्स असतात तेव्हा त्याला आपण कॅपिटल रिसीट म्हणणार आहोत आणि त्याचा इफेक्ट आपण बॅलन्स शीटमध्ये देणार आहोत. त्यामुळे हे आपण इन्कम एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करणार नाही. त्यानंतर इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट हे करंट इयरचं रेव्हेन्यू रिसीट आहे आणि म्हणून आपण ते डायरेक्टली इन्कम साईडला दाखवणार आहोत. बाय इंटरेस्ट आउट ऑफ कॉलम 600. आता याच्यानंतर सेल ऑफ फर्निचर आहे. त्याची जी एक वर्किंग नोट आहे ती आपण सगळ्यात शेवटी बघणार आहोत. आधी आपण आता पेमेंट साईड बघून घेऊया. पेमेंट साईडला सॅलरीज आहेत. सॅलरी हे करंट इयरचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे म्हणून आपण ते एक्सपेन्स साईडला आउटर कॉलमला दाखवलं आहे. आउटर कॉलमला दाखवलं आहे कारण ह्याच्यामध्ये कुठलीही ॲडजस्टमेंट नाही आहे. याच्यानंतर त्यांनी दिलं आहे बाय रेंट आणि ब्रॅकेटमध्ये म्हणलं आहे इन्क्लुडिंग ₹2000 फॉर 2017 and 18. याचा अर्थ हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे पण ते हे जे 5000 आहेत ते करंट इयरचं पण आहे आणि त्याच्यामध्ये 2000 जे आहेत ते प्रिव्हियस इयरचे पण आहेत. जसं आपण बघितलं तसं आपल्याला फक्त रेव्हेन्यू प्लस करंट इयर हेच इन्कम एक्सपेंडिचरमध्ये दाखवायचं आहे. म्हणजेच जे प्रिव्हियस इयरचं आहे ते आपण ह्याच्यातनं मायनस करून टाकणार आहोत. सो आपण जर बघितलं तर आपल्याला इथे रेंट आपण इनर कॉलमला दाखवायचं आहे 5000 आणि त्याच्यामधनं प्रिव्हियस इयरचं जे आहे ते आपण मायनस करून त्याची सबटोटल किंवा बॅलन्स फिगर जी आहे 3000 तीसुद्धा आपण इनर कॉलमलाच लिहिलेली आहे कारण याला अजून एक ॲडजस्टमेंट आहे. इथे रेंटला ही ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर. आता जसं फायनल अकाउंटमध्ये आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सचे 2 इफेक्ट देतो तसेच इथे तुम्हाला बघायला मिळतील ॲड टू रेंट आणि बॅलन्स शीट लायबिलिटी. पुन्हा एकदा बॅलन्स शीट आपण करणार नाही आहोत म्हणून हा जो इफेक्ट आहे तो आपण इग्नोर करणार आहोत आणि हे जे आउटस्टँडिंग रेंटची अमाऊंट आहे ती आपल्याला रेंटमध्ये ॲड करायची. सो इथे आपण हे 2000 मायनस केल्यानंतर 3000 ही जी बॅलन्स फिगर येते ती आपण इथेच लिहिणार आहोत. त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग ॲडजस्टमेंटमधले जे आहेत 1000 ते ॲड करणार आहोत आणि आउटर कॉलमला 4000 रेंट दाखवायचं आहे. याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत जे रेव्हेन्यू नेचरचे आणि करंट इयरचे आहेत. सो आपण ते डायरेक्टली आउटर कॉलमला दाखवलेले आहेत 1450. तसंच प्रिंटिंग अँड स्टेशनरी जे आहे ते सुद्धा करंट इयरचं आहे, रेव्हेन्यू नेचरचं आहे म्हणून तेही आपण इथे दाखवून टाकलेलं आहे. प्रिंटिंग स्टेशनरी 750. फिक्स डिपॉझिट जे आहे जे आपण मगाशी बघितलं की जर इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा एखादा असेट परचेस केलेला असेल तर त्याला आपण कॅपिटल
एक्सपेंडिचर कन्सिडर करणार आहोत आणि ते आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवणार आहोत. त्यामुळे ही जी अमाऊंट आहे 60,000 ही आपल्याला इन्कम एक्सपेंडिचरमध्ये दाखवायची नाही आहे. जनरल एक्सपेन्सेस 5,500 इन्क्लुडिंग 500 पेड फॉर नेक्स्ट इयर. आता इथे हे जे 5,500 आहेत हा रेव्हेन्यू एक्सपेन्स आहे, करंट इयरचा आहे आणि नेक्स्ट इयरचाही थोडासा त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. सो आपल्याला एक्सपेन्स साईडला दाखवताना फक्त करंट इयरचा एक्सपेन्स दाखवायचा असल्यामुळे ह्याच्यामध्ये जे नेक्स्ट इयरचे 500 आहेत ते आपण ह्याच्यातनं मायनस करून दाखवणार आहोत. सो इथे जनरल एक्सपेन्स आपण इनर कॉलममध्ये लिहिले, त्याच्यामधनं नेक्स्ट इयरचे जे 500 आहेत ते आपण मायनस केले आणि आउटर कॉलमला 5,000 रुपीज दाखवले आहेत. सो इथे लक्षात ठेवायचं की जर प्रिव्हियस इयर किंवा नेक्स्ट इयरची अमाऊंट करंट इयरच्या एक्सपेन्समध्ये इन्क्लुडेड असेल तर ते आपल्याला मायनस करायचं असतं. आता नेक्स्ट आहे स्पोर्ट्स मटेरियल परचेस्ड. या ठिकाणी स्पोर्ट्स मटेरियल हे कन्झ्युमेबल्स आहेत. कन्झ्युमेबल्स म्हणजे असे स्मॉल एव्हरीडे आयटम्स की जे डेली ऑपरेशन्समध्ये सतत वापरले जातात आणि सतत रिप्लेस करायला लागतात. फॉर एक्झाम्पल स्टेशनरी आयटम्स असतील किंवा एखादं जसं हे स्पोर्ट्स क्लब आहे त्याच्यासाठी स्पोर्ट्स मटेरियल असू शकेल. जर एखादं मेडिकल ऑर्गनायझेशन असेल तर त्यांच्यासाठी मेडिसिन्स असू शकतील. सो हे जे कन्झ्युमेबल्स आहेत, जर त्याचं इथे परचेसची अमाऊंट दिली असेल आणि ॲडजस्टमेंटमध्ये ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक दिलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही डायरेक्ट परचेसची अमाऊंट कुठेच पोस्ट करायची नसते, पण आपल्याला कन्झम्पशन फाइंड आउट करायचं असतं. सो ते कसं करायचं बघूया. जेव्हा परचेसची अमाऊंट दिली असेल आणि ओपनिंग क्लोजिंग स्टॉक दिलेला असेल तेव्हा आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं असतं. कॅल्क्युलेशन करताना ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. या ठिकाणी ओपनिंग स्टॉक आहे 6,000. 6,000मध्ये आपण परचेस ॲड केले 40,000. सो 46,000. त्याच्यामधनं हा क्लोजिंग स्टॉक मायनस केला 14,000. सो फायनल जी अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे 32,000 ते आहे स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम्ड. सो या ठिकाणी आपल्याला हे जे स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम्ड आहे ते इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेन्स साईडला दाखवायचं आहे. परत एकदा लक्षात ठेवा की ही परचेसची अमाऊंट आपल्याला कुठेही पोस्ट करायची नाही आहे. त्याच्या जागी आपल्याला हे कन्झम्पशन फाइंड आउट करून ती अमाऊंट आपण एक्सपेन्स साईडला दाखवणार आहोत. सो या ठिकाणी स्पोर्ट्स मटेरियल कन्झ्युम्ड आपण 32,000 दाखवलेले आहेत. तीच वर्किंग नोट मी इथेही परत दाखवली आहे. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक 32,000 जे आपण इथे दाखवले. आता लक्षात ठेवायचं की हे आपण एक्सपेन्स साईडला दाखवलं आहे, त्याच्याबरोबर हे जे क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे ती आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवायची असते. सो जेव्हा जेव्हा आपण ही वर्किंग नोट करू तेव्हा आपल्याला याच्यातनं 2 इफेक्ट द्यायचे आहेत. एक असेट साईडला द्यायचा आहे क्लोजिंग स्टॉक आणि एक्सपेन्स साईडला दाखवायचं आहे मटेरियल कन्झ्युम्ड. या ठिकाणी आपण बॅलन्स शीट करत नाही आहोत. सो परत एकदा हे आपण इग्नोर करणार आहोत आणि फक्त 32,000 जे आहे ते आपण इथे एक्सपेन्स साईडला दाखवलेलं आहे. यानंतर आपण बघितलं तसं क्लोजिंग बॅलन्स जो आहे कॅश आणि बँकचा तो आपण बॅलन्स शीट असेट साईडला दाखवला आहे. आता आपली एक ॲडजस्टमेंट जी राहिली आहे ती बघूया. सेल ऑफ फर्निचर. जेव्हा रिसीट साईडला तुम्हाला सेल ऑफ असेट दिसतं त्यावेळेला तुम्हाला अजून एक वर्किंग नोट करायची असते टू फाइंड आउट प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल ऑफ असेट. आता ज्या वेळेला सेलिंग प्राईस ही तुमच्या बुक व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तेव्हा प्रॉफिट तुम्हाला मिळतो आणि जेव्हा सेलिंग प्राईस ही बुक व्हॅल्यूपेक्षा कमी असेल जसं या केसमध्ये आहे तेव्हा तुम्हाला लॉस ऑन सेल ऑफ असेट कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी बुक व्हॅल्यू मायनस सेलिंग व्हॅल्यू आपण मायनस केली याच्यातनं आणि जी रिझल्टंट अमाऊंट आपल्याला मिळाली ते आहे लॉस ऑन सेल. आता हा जो लॉस ऑन सेल आहे हे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेन्स साईडला दाखवायचं आहे. हे जर प्रॉफिट आला असता तर प्रॉफिट आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला दाखवलं असतं. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. एक तर प्रॉफिट किंवा लॉसला आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि दुसरं म्हणजे ही जी सेलिंग प्राईस आपण यातनं मायनस केलेली आहे ती आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटमधनं मायनस करायची आहे. म्हणजे जे काही जर इथे बॅलन्स शीट दिलेली असती
तर फर्निचरची जी काही तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये व्हॅल्यू दिसते त्याच्यामधनं तुम्हाला 4500 मायनस करायचे असतात. आता या केसमध्ये बॅलन्स शीट दिली नसल्यामुळे आपण हा एक इफेक्ट इग्नोर करणार आहोत आणि हा जो लॉस आपण कॅल्क्युलेट केलेला आहे तो आपण एक्सपेन्स साईडला दाखवणार आहोत. सो इथे आपण दाखवला आहे लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर 3500. इथे आपण बुक व्हॅल्यूमधनं सेलिंग प्राईस मायनस केली आणि 3500 जे आहे ते आपण एक्सपेन्स साईडला दाखवलं. हे जे लेस फ्रॉम असेट करायचं आहे ते आपण सध्या इग्नोर केलेलं आहे. आता ह्याच्यानंतर सगळं पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंट झाल्यावर आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे. कुठलंही लेजर अकाउंट ज्या पद्धतीने क्लोज केलं जातं तसंच इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज होईल. तुम्हाला इथे डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल फाइंड आउट करायची आणि त्यातला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. जेव्हा इन्कमची टोटल जास्त असते तेव्हा जो डिफरन्स येतो त्याला आपण सरप्लस असं म्हणणार आहोत आणि जर एक्सपेन्सची टोटल जास्त असेल तर जो डिफरन्स आपण इन्कम साईडला लिहू त्याला आपण डेफिसिट असं नाव देतो. या ठिकाणी आपण बघितलं तर क्रेडिट साईडची टोटल आहे 57,600 आणि एक्सपेन्सची टोटल येते आहे 51,700. सो इन्कमची टोटल जास्त आहे ती आपण दोन्ही साईडला लिहिलेली आहे आणि डिफरन्स 5,900 जो आहे तो आपला या ठिकाणी सरप्लस आलेला आहे.